सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा पेशा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे. या या विद्यार्थ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, की पुढच्या कॅबिनेटमध्ये हा पेशा प्रलंबित विषय घेऊन तो सोडवणार. आणि दुसरं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे, की पालघरमध्ये जी कंत्राटी भरती होते, त्या कंत्राटी भरतींमध्ये स्थानिक उमेदवारांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार. अशा पद्धतीने ही 2 आश्वासनं दिलेली आहेत आणि जी शिक्षकांचे प्रश्न आहेत, त्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तर मित्रांनो, या संबंधित हा आजचा व्हिडिओ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे वक्तव्य कुठे केलं? पेसा भरतीचा विषय सुटणार आहे की नाही सुटणार आहे? ते कसं सोडवणार आहे? त्यांनी काय वक्तव्य केलं? याचा थोडक्यात हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा. या ठिकाणी पेसा भरतीचा जो प्रलंबित विषय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, यामध्ये मागच्या काही काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी हा विषय हाताळला होता. त्यांच्या कार्यकाळामध्ये काही बैठका झाल्या होत्या आणि याच्यावरती काही मार्ग निघतो का? यामध्ये ते पुढाकार त्यांनी घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी असं शिक्षक अधिवेशनामध्ये पालघरमध्ये जे शिक्षक आघाडीचं जे अधिवेशन होतं 2025, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी हे पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे, की पेशा भरतीचा प्रलंबित विषय आम्ही पुढच्या कॅबिनेटमध्ये घेतो. पालघरमधील जी कंत्राटी भरती आहे त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देतो. अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं आहे. तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल, की पेसा भरतीचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडणार असं न्यूजपेपरला या ठिकाणी मथळा छापून आलेला आहे. तो विषय काय आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊ, की माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अ, हे 1 दिवसापूर्वी जे पालघर, ठाणे जिल्ह्याच्या ज्या माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही अ, आघाडीचे राज्य अधिवेशन 2025 पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. त्या आयोजित कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे आश्वासने दिलेले आहेत आणि नेमकं यामध्ये काय छापून आलेलं आहे ते आपण थोडक्यात बघू. शिक्षकांच्या कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असून, आदिवासी जिल्ह्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी पुढील कॅबिनेटच्या बैठकीत पेशा भरतीचा विषय जो आहे, तो पेशा भरतीचा विषय या ठिकाणी ते अ, आपल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये स्वतः घेणार आहेत. आणि यामध्ये त्याने असं म्हटलंय, की राज्य शासन व शिक्षण विभागाकडे करणार आहे. कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन ते स्वतः राज्य शासन व शिक्षण विभागाकडे प्रयत्न करणार आहेत, असं आश्वासन या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अ, नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी या अधिवेशनामध्ये दिलेलं आहे. आता हे अधिवेशन कुठं भरलं होतं? हे अधिवेशन जे होतं ते अधिवेशन पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जो आहे, त्या माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जे अ, अधिवेशन अ, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अ, अधिवेशन जे होते पालघरमध्ये, त्या नियोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आता या कार्यक्रमाला पहिल्या सत्रामध्ये कोण-कोण उपस्थित होतं? तर एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. अ, पालघरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सवरा होते. त्यानंतर अ, जे पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब होते आणि जे प्रमुख वक्ते होते, ते न्यूज रिपोर्टर प्रसन्न जोशी होते आणि दुपारच्या सत्रामध्ये कोण-कोण होतं? तर दुपारच्या सत्रामध्ये अ, उद्योग मंत्री उदय सामंत होते. त्यानंतर पालघर जिल्ह्याचे आमदार, माजी खासदार आणि राज्याचे राज्यमंत्री आमदार राजेश गावित साहेब होते. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही जी आघाडी आहे, त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि यामध्ये काय झालं, की जे लोकशाही आघाडीचे जे कार्याध्यक्ष आहेत, नवसू पाटील, या नवसू पाटील यांनी काय केलं, या ठिकाणी माननीय नामदार
एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो शिक्षकांचा प्रलंबित भरतीचा विषय आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तो विषय त्या ठिकाणी त्यांनी घेतला. जुनी पेन्शन योजना आहे त्यावर त्या ठिकाणी हा विषय घेतला आणि जो काही आता सध्या संच मान्यतेच्या माध्यमातून जे अतिरिक्त शिक्षक होत आहेत, तो संच मान्यतेचा जी-आर रद्द करून किंवा त्याच्यामध्ये बदल करावा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी घेतली. आणि जो शिक्षकांवरती कामांचा जो बोजा आहे, तो बोजा सुद्धा या ठिकाणी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी ठेवली या अधिवेशनाच्या माध्यमातून आणि आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत, अशा मागण्या उपमुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून ही जी बातमी प्रकाशित झालेली आहे पालघरमधून, त्यामध्ये त्यांनी जो मथळा लिहिलेला आहे, की पेशा भरतीचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडणार आहे. आता यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे सध्या हा विषय आहे. त्यांनी हा विषय हाताळायला हवा. सध्या पेसा भरतीचा जो प्रलंबित विषय सुप्रीम कोर्टामध्ये आहे, ते हाताळतंय सामान्य प्रशासन विभाग. त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्र्यांनी हे जे आश्वासन दिलेलं आहे, त्याचा पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे. आणि यामध्ये अ, मध्यम मार्ग काही निघतोय का? आणि हा जो मानधन तत्वावरती ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत, त्या पर्मनंट नियुक्त्या कशा मिळतील? या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या अ, आश्वासनानंतर पेसा भरती आता होते का? याची वाट बघणं गरजेचं आहे. पण त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तर आपण हा छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.